डॉक्टर याला काय अर्थ आहे? तुम्ही प्रत्येक वेळेला सांगता की पंचकर्म करा किंवा आमच्याकडे औषधं घ्या. हे काय आम्हाला वेळ नाहीये, सध्या शेड्यूल मधनं माझ्या जमत नाहीये किंवा पॉसिबल नाहीये, मला आत्ता जमणार नाही, तर आत्ता काय करू मला तात्पुरतं सांगा की ज्यांनी माझी ऍसिडिटी कमी. तर त्याला एक पर्याय आहे की निदान तुम्ही घरच्या घरी काही मी पर्याय तुम्हाला सांगतो ते तुम्ही करायला चालू करा. ते म्हणजे आहारातले बदल, ते तुम्हाला घरच्या घरी करता येण्यासारखे. तर काय, तर गव्हाची पोळी खाऊ शकता, म्हणजे फुलका खाऊ शकता, ज्वारीची भाकरी तुम्हाला चालेल, सगळ्या फळभाज्या चालतील, टोमॅटो काही प्रमाणामध्ये कमी ठेवा, पालेभाज्या सगळ्या चालू शकतात, त्यामध्येही मेथी, शेपू, पालक हे रिपीटेडली आपल्या खाण्यात येतं, तर ते प्रमाण कमी करा, ते सध्या खाऊ नका. त्याच्याऐवजी चवळीची भाजी आहे, तांदूळाची भाजी आहे, राजगिऱ्याची भाजी आहे, त्या पालेभाज्या वेगळ्या ज्या आलेल्या आहेत त्या खाण्यामध्ये ठेवा, किंवा ऋतूनुसार येणाऱ्या ज्या पालेभाज्या असतात तर त्या इतर पालेभाज्यांचा वापर तुम्ही करा. त्याच्यानंतर दुसरं कडधान्य जी आहेत तर त्यातल्या त्यात हरभरा, वाटाणा, छोले हे ह्याचं प्रमाण बंद करा किंवा काही दिवस बंद असू द्या. त्याच्याऐवजी मूग, तूर, चवळी, हुलगे हे पदार्थ खाण्यामध्ये असू द्या. काही जणांना वाटतं की तूर खाल्ल्याने ऍसिडिटी होते. आपण तुरीची डाळ बनवताना त्याच्याऐवजी धने जिरे तुपाची फोडणी देणं, हिरवी मिरची न टाकणं, हे केलं तरी तूर आपल्याला पचू शकते चांगली. रात्री जागरण बंद करा, महत्वाचं. बहुतेक वेळेला आपण वेब सिरीज बघण्याच्या नादामध्ये, मूवी बघण्याच्या नादामध्ये 2-3 वाजेपर्यंत जागत राहतो आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ऍसिडिटी होते. तर ते थोडंसं झोपेचं नियंत्रण तुम्हाला करता आलं तर ते खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करता येईल की जेवणाच्या वेळा फिक्स करा चांगल्या. जे काही टायमिंग असेल त्या टायमिंगला जेवण व्हायलाच हवं, ह्याच्या मागे लावा. म्हणजे आपण जे काही पळापळ करतो ती फक्त अन्नासाठी करतो आणि त्या अन्नालाच आपण वेळ नसेल देत तर मग ह्याला काय अर्थ नाही.